पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आलात तुम्ही वर्षा, बघितलंस का कोण आलंय? ये 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 बघ 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 बघ, जावे बाप्पू आले तुला भेटायला, स्वतःहून आले। अगं बघ ना, ते पार्सल ठेव ग। आले की नाही, याला म्हणतात प्रेम। बघतेस का तू त्यांच्याकडे? तुझ्याकडे बघते केव्हाचे। आनंदी, हे बघ, न बोलवता आले, याला म्हणतात प्रेम। हा, असं असतं प्रेम, काही अहंकार नाही। हो की नाही जावई बापू? हा हो, प्रेम आहे आमचं, आणि त्या प्रेमापोटीच मी इथपर्यंत आलो। अगं बघ ना तुझ्याशी बोलतायत ना ते, बघ। चिंगीवाळा, आत जा बरं तुझ्या खोलीत, कपडे बदलून घे। हा, आणि आताच थांब। हा, जा बाळा। कसे आहात तुम्ही सगळे? फिरायला गेला होतात बाहेर? मी घरीच होतो, हिच्या आठवणीत। खरं तर ही गेल्यापासून घरातला प्रत्येक क्षण मला जाणीव करून देत होता की वर्षा माझ्या बरोबर नाहीये, म्हणून मग आलो इथे। हो ना सासूबाई? हो, अरे मी त्यांना हात जोडून सांगत होते की नका थांबू, वर्षा काही तुमच्यासोबत यायला तयार होणार नाही, म्हणजे तिला यायचंच नाही। तर मला काय म्हणतात, नाही वर्षा माझ्याशिवाय जगूच शकत नाही, मी थांबणार, मी घेऊन जाणार तिला। आनंदी, खोटं बोलतात या। मी म्हटलं बघा बाई, आता तुमचा संसार आहे, बघा तुम्ही दोघा जणांनी काय करायचं ते ठरवा, आम्ही कोण मध्ये पडणार नाही का? शेवटी संसार तुम्हाला दोघांना करायचा आहे। वर्षा, माझी चूक झाली, मला माफ कर। हात जोडतायत ते, बघ ना हात जोडतायत। तू गेल्यापासून आपलं घर मला खायला उठलंय, नको ना मला सोडून जाऊस प्लीज। तू अशी गेली तर माझ्या संसाराला किंमत काय ग? तू सांग ना, मी काय करू? सांग ना। मी ओरडलो तुला, तू ओरड, मला हवाय तर ओरड तू प्लीज। मला माहिती आहे मी तुला खूप त्रास दिलाय, तू खूप सहन केलंयस। माझ्यामुळे तुलाच नाही, तुझ्या सगळ्या घरच्यांनाच खूप त्रास झाला, आणि म्हणून मी इथे आलोय। दादा, त्या दिवशी तुम्ही घरी आलात, तुम्ही एवढं मला समजायला आलात, पण मी सॉरी। वहिनी, वर्षाला जेव्हा माझी गरज होती तेव्हा तुम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला, त्यामुळे मला माझ्या चुकीची जाणीव झाली। सो प्लीज माफ करा मला। आई, माझ्यामुळे तुझ्या मुलीला खूप त्रास झाला, आय एम सॉरी। आणि नुसतं फूल आणि चिठ्ठी पाठवून प्रायश्चित्त करता येत नाही, म्हणून मी स्वतः आलो। नाही 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 जावई बापू, नका हो हात जोडून माफी मागू।
चुका काय फक्त तुमच्याकडून झाल्या का? नाही हो, आमच्या हातून पण चुका झाल्या आहेत, मान्य आहे आम्हाला. नाही, यावेळेस फक्त माझी एकट्याची चूक आहे आणि म्हणूनच मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची. म्हणजे मला पिंकीची पण माफी मागायची. पिंकी कुठे आहे? पिंकी नाही, चिंगी. तेच ते, मला चिंगीची पण माफी मागायची. हीच चिंगीची रूम ना? हो हो. ती बिझी आहे. असू दे. चिंगी, चिंगी बाळा, चिंगी बाळा, प्लीज मला माफ कर. माझ्यामुळे तुझ्या आत्याला खूप त्रास सहन करावा लागला. आय एम सॉरी बेटा. वहिनी, तुम्ही या जगात नाहीये, पण जिथे कुठे असाल तिथून प्लीज मला माफ करा. तुला माफ करायचं माझ्या हातात असतं तर तुला वरती चढून घेतलं असतं. नाही, तुला अशी सोडणार नाही मी. ना मला असं वाटतं ना तुझ्या डोक्यात काहीतरी घालावं. ताई, बोललीस आता निस्तर सांग काहीतरी. ते म्हणजे रमाताई, हो वहिनी, मला तुमचं पटतंय. म्हणजे तुमचं अगदी बरोबरच आहे. रमाताई नाही आहेत, पण तरी मला त्यांची माफी मागायलाच पाहिजे ना. रमाताई, प्लीज मला माफ करा. त्यांची काय, मला तुमच्या सगळ्यांचीच माफी मागायची. मी प्लीज मला माफ करा. मी काय करू म्हणजे तुम्हाला पटेल की मी वर्षाला परत त्रास नाही देणार. वर्षा, वर्षा प्लीज मला माफ कर. प्लीज, तुम्हाला माफ करेपर्यंत मी तुझा पाय नाही सोडणार. वर्षा प्लीज. दोल, नाही दादा, माझी जागा इथे, मला कळलं. वर्षा प्लीज मला माफ कर, प्लीज. हो जावई बापू, सगळ्यांसमोर पाय धरताय तिचे. अवघडल्यासारखी झाली हो, माझी लेक अवघडल्यासारखी झाली. तुम्ही काय करा, म्हणजे बोला, दोघांनी पण बोला, असं मला वाटतं. एकांतात बोला. आतमध्ये जाता का दोघं जण? जा सुने, जा 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 मग, जा 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 जा. नाही, मला एकटीला नाही जायचंय. वर्षा, एकदा बोलून घे ना ग बाई. राघवा, एकदा बोलू दे ना एकमेकांना. मग तुझा जो काही निर्णय असेल, जो काही वर्षाचा निर्णय असेल, तो मला मान्य आहे. पण बोलून जर गोष्टी मिटत असतील, समजून सांगत असतील एकमेकांना, तर काय हरकत आहे? कशाला ताणून धरायचं, असं मला वाटतं. बघा बाबा, आनंदी, ए बाळा, तू तरी समजून सांग ना. तुझं ऐकेल ग राजा. नाही आनंदी, बोलतील, वर्षाताई बोलतील तुमच्याशी. आनंदी, पण आत नाही, इथेच. आम्ही आत जातो. अहो, आई, चालेल ना ग राजा, इथे बोला, कुठेही बोला, पण बोला. काय जावई बापू, बोलणं महत्वाचं आहे ना. आता आपली कशाला अडचण नवरा बायको मध्ये. चला चला, चल. हा हैवान आहे, हैवान. चल किचन मध्ये जाऊन ऐकूया काय बोलतोय. ते कळायला नको का आपल्याला?
इतकं वाईट आहे का ग मी आल्यापासून तुला एक शब्दही बोलायची इच्छा नाही झाली. मला माहिती आहे माझी चूक झाली. त्या दिवशी जरा जास्तच झालं. म्हणजे मी तुझ्यावर हात नव्हता उचलायला पाहिजे. पण तुला तर माहिती आहे ना की माझ्या रागावरती ताबाच नाहीये. त्याचा अर्थ असा होतो का की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये? कोण आहे माझं तुझ्याशिवाय या जगात? कोण आहे? तू गेल्यापासून घरातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी तुझी आठवण येते. तुझा घरातला वावर पण मी मिस करतोय, माहितीये का? तुझं असणं फक्त घरातच नाही, माझ्या आयुष्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. नाटक आहेत ही सगळी. आनंदी, हा वर्षाचा नवरा जे काय वागलं ते चुकीचंच आहे. पण आता प्रश्न वर्षाच्या आयुष्याचा आहे. ते काय निर्णय घेते ते महत्वाचं आहे. इथून पुढचं सगळं काही अवलंबून असणार ते वर्षाच्या निर्णयावर. ऐक ना, आपण इथे नको थांबायला. आपण आपल्या घरी जाऊयात. चल चल घरी जाऊयात. बोल ना काहीतरी. तुला एक सांगू, तू जर घरी येणार नशील ना तर मी पण त्या घरी जाणार नाही. निघून जाईन कुठेतरी कायमचा. मग जर का तुझा राग शांत झाला तर शोधायला येऊ नकोस, कारण मी कुठेच सापडणार नाही. तेव्हा पश्चाताप होईल ना, आणि त्याला काहीच अर्थ नाहीये. आनंदी, ऐकतेस ना? नाही, हे काही समजावणं नाहीये. धमकी देतोय तू. याला आपण माफ तर कधीच करू शकणार नाही. जर का वर्षा त्याच्यासोबत जायला तयार झाली तर विरोध करायचा कसा? विरोध कसा करायचा म्हणजे? काही झालं ना तरी विरोध करायचाच. नाही तर मग काय तिला नरकात ढकलायची? आनंदी, तू याला सांग की वेडेपणा करू नकोस. तिला परत पाठवलं ना तर तो राक्षस सगळा राग तिच्यावरती काढेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचा तिच्या माणसांवरचा विश्वास उडेल. आनंदी, जा, काही करून त्याला थांबव. कळत नाही का तुला काय बोलतोय ते? कळत नाही? ऐकू येत नाही का? डोक्यात शिरत नाही? काय म्हटलं मी? चल म्हटलं ना घरी. मला नाही यायचं. तू जा ना इकडून. नाही यायचं? कोणाला सांगते नाही यायचं? सोड. तू जा इकडून. मला नाही यायचंय तुझ्या बरोबर. तू जा. नाही यायचंय म्हणजे? हा, नाही यायचंय म्हणजे काय? कोणाशी बोलते तुला कळते? नवऱ्याशी कसं बोलतात हे तुला वेगळं सांगायला पाहिजे. घरी चल म्हटलं ना तर मुकाट्याने चालायचं. कळलं? हा, नवरा आहे मी तुझा. नवऱ्याशी कसं बोलावं कळत नाही तुला? सोड ना. तुला माझ्या भाषेत समजून सांगायला पाहिजे का? हा, तुझ्या सोड. तुझा हात तर मुळापासून तोडून टाकला पाहिजे. माझ्याच घरात येऊन माझ्या बहिणीवर हात उगारायची तुझी हिंमत कशी काय झाली? बायको आहे ती माझी बहीण आहे ती. या घरची मुलगी येते आणि ती एकटी नाहीये. आम्ही आहोत तिच्यासोबत. आई, बघतेस तुझ्या लाडक्या जावयाची काय लायकी येते? नीच माणसा, तुझी लायकी नसताना माझ्या आईच्या हट्टापायी माझ्या बहिणीशी तुझं लग्न लावून दिलं आणि इतकी वर्ष माझी बहीण त्याचे परिणाम भोगत राहिली.
निमूटपणे सहन करत राहिली, पण ती कमकुवत आहे म्हणून नाही रे. तिला तिचा संसार प्यारा होता, तो संसार तिला टिकवायचा होता, तुझ्यावर प्रेम होता. तू काय केलंस? तू तिच्या संसाराची किंमत करत राहिलास, तिच्या प्रेमाचा अपमान केलास तू. माझीच बायको आहे, वाटेल तसं वागवेन मी, सहन करत राहील ती, माझ्या मुठीत राहील ती, असा विचार करणारी नियत तुझी. माझ्या बहिणीला तू जनावराची वागणूक देत राहिलास इतकी वर्ष. माझ्या बहिणीने आयुष्यभराचा जोडीदार म्हणून तुला निवडला. तू काय केलंस? तिने पाहिलेल्या सगळ्या स्वप्नांचा तू चुराडा केलास, तिचं आयुष्य तू उद्ध्वस्त केलंस. पण एक गोष्ट तू कशी काय विसरलास की तिचा हा भाऊ कायम तिच्या पाठीशी उभा असणार आहे. पहिल्यांदा जेव्हा तिच्या अंगावर तू हात उगारलास तेव्हा ध्यानी मनी एकदाही विचार आला नाही, या भावाला जेव्हा कळेल तेव्हा त्याचे काय परिणाम होतील ते. तुला काय वाटलं तिच्या चेहऱ्यावरचे डाग तिला जे लागलेले आहे ते मला कधीच कळणार नाही? त्याचे आता काय परिणाम होतील ना हे तुला कळेल. जावई म्हणून या घरात तुझा मानपान खूप झाला, आता तुला कसा अडकवतो ते बघ. मी तुला मारणार नाही, कारण तुला मारलं तर काही दिवसांसाठी तुला जखमा होतील. तुला अशी जखम देईन की आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील ती. तू कायद्याला जुमानत नाहीस ना, पण मी सगळं काही कायद्यानेच करणार आहे. तुला माहिती आहे तुझ्यासोबत आता पुढे काय काय घडणार आहे? जाणून घ्यायचंय? ऐकायचंय? ऐक आता. तुझी तक्रार केल्यानंतर 498 अंतर्गत तुला अजामीनपत्र शिक्षा होणार, कमीत कमी 3 वर्ष तरी. आणि 504 लावल्यानंतर 7 वर्ष तू काय बाहेर येत नाहीस. डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत तुला अशी काय शिक्षा घडवेन की तू बाहेर आल्यानंतर सुद्धा तुझं जीणं मुश्किल होणार आहे. इतकी वर्ष माझ्या बहिणीला जितके घाव दिलेस ना तू, त्या प्रत्येक घावाचा मी हिशोब चुकता करणार आहे. हा ॲडव्होकेट राघव कर्णिक इतरांना न्याय मिळवून देतो, माझ्या बहिणीला मी न्याय मिळवून देऊ शकत नाही. जीव गेला तरी 72, पण माझ्या कुटुंबियावर मी कधीच कुठलंच सावट येऊ देणार नाही, आणि तुझी सावली तर कधीच पडू देणार नाही. आता वर्षा काय माझ्या घरातल्या कुणालाही भेटण्याची तू हिम्मत जरी केलीस तर हाल करेन मी तुझे. गेट आउट, गेट आउट. प्लीज दादा मी चुकलो, दादा मी चुकलो, मी चुकलो. माझं खरंच प्रेम आहे दादा, असं काही करू नको. माझ्यावरती विश्वास कर. ऐक ऐक ना, ऐक, तू माझा ऐक. तू घरी जा, थोडा वेळ श्वास घे. इथून पुढे तुझ्या बाबतीत जे काय घडणार आहे ना, जे काय सोसावं लागणार ते खूप भयंकर असणार आहे. तेव्हा श्वास घे. का तुझी इच्छा आहे त्याची सुरुवात मी आत्ताच करू? नाही, इथून करू सुरुवात? नाही दादा, दादा माझं प्रेम आहे तिच्यावर, मी माझं खरंच आहे दादा. दादा प्लीज दादा, ऐका ना, ऐका ना दादा. अहो हळू. तुझ्या हाताला काय झालं? काही नाही. इतकं कसं काय लागलं सांगतेस ना? ते काही नाही, बोटं चिमटली गेली बस.